नमस्कार, छायाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत। त्यासाठी 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। ती स्वच्छ धुवून आपण आता शिजायला टाकूयात। मी शिजवायला कढईचा वापर केला आहे। तुम्ही कुकर सुद्धा वापरू शकता। कढईमध्ये जास्त वेळ लागतो। 20 मिनिटांनंतर आता आपण बघूया आपली डाळ शिजली आहे का। डाळ पूर्ण शिजली आहे। हाताने एकदम बारीक होते। आता आपण पुरण तयार करायला घेऊयात। मी पुरण बनवण्यासाठी पुरणाची चाळणी घेतली आहे। आता आपण त्याच्यात डाळ काढून घेऊयात जेणेकरून पाणी खाली बसेल आणि हे पाणी आता आपण आमटीसाठी वापरूयात। साठी कढई गरम करून घ्यायची। त्यात डाळीचं मिश्रण आणि साखर टाकायची। मी जेवढ्या प्रमाणात डाळ घेतलेली तेवढ्याच प्रमाणात साखर पण घेते। तुम्ही जर कमी गोड खात असाल तर तुम्ही कमी साखर सुद्धा वापरू शकता। आता हे मिश्रण पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला लोच मीडियम ठेवायचं आहे आणि त्याला मिक्स करत राहायचं आहे। आता तुम्ही पाहू शकताय आपल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी हळूहळू कशी बदलते। मिक्स करायचे जोपर्यंत याचा घट्टसर असा पुरणाचा गोळा तयार होईल। यात आपण थोडं मीठ पण घालून घेतले ज्याने की चव वाढेल। आता तुम्ही बघू शकता आपलं पुरण तयार आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात।